नमस्कार नमस्कार नमस्कार. झी मराठीचं हे फुबैफू केंद्र आहे. रात्रीचे 9:30 होत आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात कार्यक्रमांची रूपरेषा. रात्री 11:43 आपण पाहणार आहोत अँड्रॉइड मोबाईल आणि त्याची काळजी याविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत तज्ज्ञ मोबाईल अध्यापिका हेमांगी कवी. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यानंतर 11:43 आपण पाहणार आहोत आमचंच किट आणि आमची माती या विषयावर संवाद साधण्यासाठी येणार आहेत फुबैफू कार्यक्रमातले सर्व तज्ज्ञ कलाकार. त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. विस्तृत कार्यक्रमांकडे वळूयात, पण त्याआधी पाहणार आहोत आपण कार्यक्रम स्वप्नील जोशी आणि अश्विनीजी काळसेकर यांनी परीक्षित केलेला, तुषार देओल आणि सहकाऱ्यांनी संगीतबद्ध केलेला फुबैफू कॉमेडीचा आधार कार्ड पॉवर्ड बाय डाबर बबूल सॉल्ट टूथपेस्ट. तर विस्तृत कार्यक्रमांकडे वळूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशीचं आणि अश्विनीजी काळसेकर मॅम. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या 5ही बेस्ट आधार कार्ड जोड्यांचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फुबैफू ब्रास बँड साठी. अंतिम फेरीच्या जवळ आता आपण चाललेलो आहोत, तेव्हा या 5ही बेस्ट आधार कार्ड जोड्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा महाअंतिम फेरीसाठी. कारण या 5 जोड्यांमधून आपण निवडणार आहोत एक श्रेष्ठ आधार कार्ड जोडी. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता मी बोलतोय आजच्या भागाकडे. आयुष्यात पहिली गोष्ट सगळ्यांना खूप लक्षात राहते, पहिलं लग्न. ते म्हणजे पहिलं लग्न, बाकीचं सगळं नंतर. पहिलं प्रेम हे कसं लक्षात राहतं. तर आपल्या आयुष्यातली पहिली फिल्म करण्यासाठी इथे येतो एक डिरेक्टर आणि एक अभिनेत्री. बघूयात मग आता फिल्म बॉक्स ऑफिसवर हिट होणार का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि क्षितिजो. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया या या. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया या या. लख लख चंदेरी. वा वा. 6 वर्ष हॉलिवूडला दिग्दर्शनाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आता मला माझी पहिली मराठी फिल्म डिरेक्ट करायला मिळते. प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आणि ही फिल्म मी ऑस्कर पर्यंत पोहोचवणारच. आणि त्याकरता मी एक निवडक आणि टॅलेंटेड असे सगळे कलाकार आहेत हे वगळलेले आहेत. नाही, कारण मी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. आता नवीन चेहरा तुमच्या समोर येईलच, कारण आज शूटिंग सुरू होणार आहे. माझी हिरोईन येते. 4 तास झालेत मेकअप करून. अजून किती वेळ करणार माहित नाही, पण काय बोलू शकत नाही. प्रोड्युसरची भाची आहे, ती आली की शूटिंग सुरू करू लगेच पटकन. चला. सुबह होने ना दे, आली आली. रात होने ना दे, एक दूसरे को हम सोने ना दे. तू मेरा हीरो ओ ओ ओ हीरो ओ ओ ओ ओ ओ. जरा बाजूला एक मिनिट. मॅडम नमस्कार, मी तुमचा सिनेमा दिग्दर्शक आहे आणि तुम्ही जे गाण्यालाच ती हेअरस्टाईलिस्ट आहे. जा तू जा. आपण मला तुमच्या सिनेमात काम करायचं. हो, पण मी कार्टून फिल्म नाही करत. सर प्लीज, मी तुमच्या सिनेमाची हिरोईन आहे सर. सॉरी बरं मॅडम, आपण सिनेमाकडे जरा वळूया. सिनेमाच्या स्टोरी विषयी मला तुम्हाला नाही, मला सिनेमाची स्टोरी माहिती आहे. ओ अच्छा, मामाने सांगितली ना. ओ मामा प्रोड्युसर. Oh yes. सांगू मी तुम्हाला. हो, सांगा. जस्ट करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ओके, मला जमलं तर करेन. ओके. सो फिल्म अशी सुरू होते ओके. आणि आपण असे जंगलात जातो. करेक्ट. आणि अशी मोठी झाडी असते, Yes, झाडी. सगळीकडे अशी ग्रीनरी असते. या. मग मी टॅन मेकअप करीन म्हणजे छान दिसेल. त्याच्यानंतर आपण असं समुद्रकिनारी येतो. असं मस्त समुद्र असतं. मग मी असं फ्लोई काहीतरी घालीन आणि थोडंसं शिमर लावीन म्हणजे सूर्यप्रकाशात ते चमकेल. कसं वाटतं सर? नाही, सगळं चांगलं आहे, पण मॅडम तुमचा काहीतरी घोळ होतोय. म्हणजे सिनेमाची स्टोरी, लोकेशन आणि मेकअप यांचा संबंध इतका नाहीये. मला स्टोरी जाऊ देत. आता मी काय म्हणतो, कॅरेक्टर विषयी मला तुम्हाला सांगायचं मला आहे. कॅरेक्टर माहितीये सर. माहितीये? येस सर. वा वा, छान. खूप महत्वाचं आणि वेगळं कॅरेक्टर आहे. नाही, तुम्ही करणार म्हणजे वेगळं होणार. थँक्यू सर. म्हणजे माझं या सिनेमामध्ये खूप महत्वाचं कॅरेक्टर हो. आहे. म्हणजे माझ्यावर एक लावणी चित्रित होणार आहे Correct. आणि ती तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार I आहात. know. त्यामुळे ती खूप चांगली असणार आहे. मी पहिली मराठी ऍक्ट्रेस आहे जिच्यावर अशी लावणी चित्रित होणार आहे. राईट? नाही, हे करेक्ट आहे. है ना. आणि मी त्याच्यासाठी ना वेगळे वेगळे डान्स फॉर्म्स पण शिकलेली आहे. अच्छा, म्हणजे भरतनाट्यम, कुचिपुडी वगैरे.
हे काय असतं? हे पण आहे डान्स. ओके हो हो. ओके. तुम्ही काय शिकलात? मी नागिन डान्स शिकले. नागिन डान्स? Yes, sir. वा क्या बात आहे. करून दाखव. हो हो करा ना प्लीज. Music. सर ए बाळा, ए सोन्या, ज्या कामासाठी तुला इथे बोलवलंय ना ते जरा करशील? ए, तुषार प्लीज. हा? वा क्या बात. वेट नंतर वा. अहो नाचा ना. हो झाला. एक्सक्यूज मी, हे काय होत? नागिन डान्स होता ना सर? नागिन डान्स? एवढंसं करून केवढी जमली ही? नागिन डान्स होता आणि तुम्ही नागिन डान्स केला? मग मी काय काट टाकली? नागिन डान्स? अहो भिंतीवरच्या पाली एवढे सुद्धा हल्ला नाही तो तुम्ही? कमॉन सर, त्या नागिणीला ऍटिट्यूड आहे सर. आणि तुम्ही माझ्या पापण्या बघितल्या नाही तशा बीटवर हलत होत्या अशा. हो का? वा वा, अप्रतिम डान्स करता सर तुम्ही. मी नृत्यामध्ये विशारद आहे सर. Yes, sir. फार छोटी पदवी आहे. तुम्हाला मोठी पदवी दिली पाहिजे. म्हणजे विशारद मधला आर सायलेंट ठेवायचा. नृत्य विषाद. थँक्यू सो मच सर. काही कळलेलं नाही. बरं बघा, तुम्हाला कॅरेक्टर उभं कसं करा? हा, त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक सजेशन द्यायचंय सर. मला? हो. असंच पाहिजे मला. हा? नाही मला द्या suggestion. द्या. तर कसं होतं, सिनेमाच्या सुरुवातीला सिनेमा असा सुरू होतो. क्या बात. एक वेगळीच सुरुवात आहे ना. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला सिनेमा सुरू होतो. क्या बात आहे. आपला सिनेमा हिट आहे. बरं आता अभिनयाविषयी थोडस बोलायचं आहे. नाही म्हणजे सर, मी कॅरेक्टरवर डिटेलिंग केलंय ते हो, सांगू? करा ना. तर कसं आहे सर, आपल्या सिनेमात जे सगळे रोमॅन्टिक सीन्स आहेत हो, ना, हो. त्याला मला असं वाटतं मी बेबी पिंक, स्काय ब्लू आणि टर्कोइज ग्रीन कलरच्या साड्या घालीन आणि मेकअप थोडासा डार्क करीन, रोमॅन्स बाहेर येईल. म्हणजे असे थोडेसे डिप्रेसिंग सीन्स आहेत ना, त्याला ग्रे आणि ब्राऊन आणि लॅशेस काढून टाकेन, लायनर Okay, ठेवीन. ठीक. आणि म्हणजे खूप डिप्रेसिंग सीन आहे, खूप रडायचंय, त्याला ब्लॅक, रेड आणि व्हाईट कलर काढीन. म्हणजे असं पॅथॉस येईल सर, पॅथॉस. काय पाहतोस रे? काय पाहतोस? मॅडम इकडे डिटेलिंग काय पाहतोस काय? पाहतोस. काय झालं? सॉरी तुम्ही प्लीज. अप्रतिम. म्हणजे तुमचा सिनेमाविषयी प्रचंड अभ्यास झालेला आहे. मला असं विचारायचं म्हणजे अभिनयाचं जरा विचारायचं होतं. म्हणजे कसं की तुम्ही कोणाला आदर्श वगैरे असं येस सर, येस सर, माझा आदर्श आहे सर. वा वा. सनी माझा आदर्श आहे. सनी देओल? हो, नाही, सनी देओल नाही, अच्छा. सनी लिओनी. सनी लिओनी? हो. सनी लिओनी तुमचा आदर्श? हो. वा वा. कसं आहे ना, ती आजच्या काळची अभिनेत्री आहे. नाही हा? ती आजच्या काळाची नाही, मग? काळाच्या पुढे गेलेली अभिनेत्री आहे ती. हो, yes, हो sir. क्या बात आहे. बरं सिनेमाचा अभ्यास तर झालेलाच आहे. Yes, sir. एक छोटीशी गोष्ट राहिलेली आहे. ओके फार गरजेची नाही बरं का त्या सिनेमासाठी. Okay. म्हणजे आजकाल कोणी करतही नाही. ओके अभिनय. ओके हा, त्याच्याविषयी आपण बोलू. Okay. म्हणजे आपण जे काही सीन करणार आहोत त्याची एक रिहर्सल करूया. ओके 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 रेडी. ओके चला बघा, सीन असं आहे, कॅमेरा पॅन होतो, समोर हिरो, तुम्ही धावत येता, हिरोच्या मागे उभे राहता, त्याच्या खांद्यावर हात ठेव, तो मागे वळतो. आता तर काय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. ओ तुम्ही त्याला विचारता काळजीने, ए सुना ए काय झालं? तो म्हणतो काही नाही ग वेडे, आयुष्यातले 4-5 दिवस राहिले शेवटचे, कारण मला कॅन्सर झालाय. ओ शिट. डिसेंट्री नाही, कॅन्सर झालाय. कॅन्सर झालं. काय झालं? मी खूप खोलात शिरलो, जाऊ ते महत्वाचं नाही. तर हा असा सीन आहे, तो सीन तुम्हाला करायचा. ओके ओके हा, चल. मी तिथे येऊ? इथे येत आहे, या ना इथे, नो प्रॉब्लेम. ओके चल सुरू करू. हा. ऍक्शन म्हणा ना. ला 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 ओहो. ला 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 क्या बात आहे. ला 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 ला
नाही कॅरेक्टरच्या बाहेर जाते कॅरेक्टरच्या बाहेर जाते आते आता समजा मी तो हिरो आहे ओके या तुम्ही अशा मागे येता हा. आणि हात ठेव मसाज नाही करायचा हात ठेवायचा सोनू तू का रडतो काय झालंय माझ्या आयुष्यातले शेवटचे 4-5 दिवस उरलेले आहेत कारण मला कॅन्सर झालंय Oh shit! डिसेंट्री नाही ग कॅन्सर झालं म्हटलं आपलं ठरलंय ना काळजी करू नको सोनू मी आयुष्यभर तुझी साथ देईन सोनू काळजी करू नको कशी वाटली ऍक्टिंग अप्रतिम सीन अंगावर आलो एकदम अंगावर आला सीन माझ्या तेवढा आलाय ऑडियन्सचं का होईल छान हा सीन झालाय आता आपण पुढच्या सीनची रिहर्सल करूया ओके पुढच्या सीन मध्ये तुमचा प्रियकर मरतो व्हाईट हा व्हाईट कपड्यामध्ये गुंडाळला नाही मला व्हाईट साडी नेसावी लागेल ना प्रियकर मरतो तर मेकअप कमी करायला लागेल हेअर ड्रेसर साडी नाही मॅडम असं नाही पॅथॉस नाही येणार सर अरे काय पितोस तिकडे हा मॅडम एवढं डिटेलिंग करत पितोस सॉरी टू डिस्टर्ब यू white साडी. ते सगळं नंतर करू आपण आधी रिहर्सल करूया ओके तर तो प्रियकर असा मेलेला आहे ओके तुम्ही येता पाहता ओके त्याच्या जवळ बसता आणि त्याला म्हणतं ए सोन्या ए सोन्या अरे उठ मी आले रे मी आले काय करतोस उठ इतक्यात मुलाचा बाप येतो तिचा हात पकडतो तिला उठवतो ते म्हणतो खबरदार माझ्या मुलाच्या शरीराला स्पर्श जरी केला तरी ती म्हणते नाही बाबा असं नका करू प्लीज असं नका करू माझं खूप प्रेम होतं तुमच्या मुलावर भले माझं लग्न झालं नाही पण आयुष्यभर मी त्याची विधवा म्हणून जगेन प्लीज प्लीज असं करू नका प्लीज असं करू नका काय झालं सर मी जाम रडतोय असू दे ते महत्वाचं नाहीये आता तुमची रिहर्सल ओके तिथे येऊ या इकडे या चला ओके चल स्टार्ट स्टार्ट का ऍक्शन म्हणा ना हा ऍक्शन चल ला 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 अरे मेलेला आहे तो सॉरी रिअली सॉरी हा ओके चल हा मेलेला ला ला मेलेला ला ला मेलेला लाला आलात तुम्ही इकडे आलात आता लाला आपलं ते रडा रेडी ओके सोनू तू गेलास मला टाकून पण मी आयुष्यभर तुझी साथ देईन सोनू ठीक आहे बाबाची एंट्री आहे बाबाची एंट्री खबरदार माझ्या मुलाच्या शरीराला स्पर्श जरी केलास तरी बाबा काळजी करू नका बाबा तुमचा मुलगा जरी मेला असला तरी मी तुम्हाला आयुष्यभर आधार देईन बाबा बाबा कसं वाटलं माझी ऍक्टिंग अप्रतिम ऍक्टिंग आहे तुमची अप्रतिम ऍक्टिंग आहे थँक्यू तुमची ऍक्टिंग उत्तमच आहे माझा डिसिजन चुकलाय सिनेमात चुकलाय अरे खड्ड्यात गेला तुमचा सिनेमा हे अशा पद्धतीचं काम करणार तुम्ही मराठी सिनेमामध्ये आणि अशा पद्धतीने मराठी सिनेमा ऑस्कर पर्यंत नेणार जरा तरी सिन्सिअरिटी हवी कळलं आय एम सॉरी सर सॉरी सर पण खरंच मी या सिनेमासाठी सिन्सिअरली खूप गोष्टी केल्यात सर हो खरंच काय केलंय आजपासून सिनेमाचं शूटिंग सुरू होणार हा. म्हणून काल रात्रीच्या पार्टीत फक्त 4च पॅक वोडका प्यायले सर काय थँक्यू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी अश्विनी मॅम अतुल यू आर अ ब्रिलियंट ऍक्टर आणि ह्यासाठी म्हणजे हे काही नव्याने तू ऐकलेलं नाहीयेस ना कोणी इथे नव्याने ह्या मंचावरती बोलतंय आणि बाहेरही हेच नेहमी ऐकलं जातं व्हॉट अ ब्रिलियंट ऍक्टर यू आर वर्सिटाईल ब्रिलियंट ग्रेट अँड क्षिती खूप सुंदर दिसलीस खूप सुंदर अभिनय केलास आणि मला द्यायचा आहे स्वप्नील आय एम शुअर यू ऑल्सो अग्री वी वॉन्ट टू गिव्ह यू अ ब्लास्ट
स्वप्नील सर. मला असं वाटतं की या ऍक्ट नंतर मला तिकडे यायला पाहिजे. हो. मी प्रेमात आहे या हिरोईनच्या. आय एम इन लव्ह विथ दिस कॅरेक्टर. मला तिला पुन्हा पुन्हा बघायचंय. मला तिला पुन्हा पुन्हा या मंचावर आलेलं पाहायचंय. मला तिचे सिनेमे बघायचे. मला तिच्या ट्रायल शोला जायचंय. मला तिच्या प्रीमियरला जायचंय. मला तिचे एक एक एक्सप्रेशन कॅप्चर करायचंय. आय एम इन लव्ह विथ दिस कॅरेक्टर. क्या बात आहे क्षिती. गॉड ब्लेस यू बेटा. थँक्यू. अतुल, विदाउट टेकिंग अवे एनिथिंग फ्रॉम युअर परफॉर्मन्स, आय वॉज ओनली लुकिंग ॲट क्षिती. हॅव्हिंग सेड दॅट, अतुल तू फार गोड केलास. खूप सुंदर दिसतोयस. आणि म्हणजे मला हे सगळं कौतुक करत असताना मला असं तुला विचारायचं निलेश की विजय कुठे आहे? हा विजय आणि क्षितीची जोडी असताना हा अतुल आणि क्षिती का करतायत? त्याचं असं झालंय स्वप्नील सर की काल पुण्यामध्ये विजय पटवर्धन यांचा छोटासा अपघात झालेला आहे. अरे त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण पुढच्या आठवड्यात ते नक्की इथे येतील असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. ओके. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 10.5. अश्विनी मॅम 10.5. आणि हा अर्धा विजयचा आहे. 21 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.